कोलॅप्स्ड. त्याला त्याच्या फिजिशियनने सांगितलं होतं की बाबा तुझा मुलगा लहान आहे, फक्त 18 वर्षाचा आहे, जास्त वेळ काढू नको. जर तू महिन्याभराच्या आत त्याचं गॉल ब्लॅडर काढून टाकलं नाही तर त्याला इमर्जन्सी येण्याची दाट शक्यता आहे. पण तरीही कुठल्या तरी एका पेशंटने त्याच्या दैवयोगाने आयुर्वेदापर्यंत ते पेशंट पोचवलं. त्यावेळेला त्याची कंडिशन अशी होती, ट्रिमेंडस नॉशिया, वॉमिटिंग, कंटिन्युअस अबडॉमिनल पेन, अक्षरशः पद्धतीने आयडेंटिफाय केली पाहिजे, स्टोअर केली पाहिजे, कलेक्ट केली पाहिजे. तेव्हा तो जो काही ट्रस्ट मिळतो तेव्हा तुम्ही ह्या मोठमोठ्या केसेस पण ट्रीट करू शकता. तेच सर्क्युलर स्विशियस फेनॉमेनन. The more you worried about the functional system, the more anxiety and distress you will feel. तुम्हीच घाबरलात तर पेशंट कॉन्फिडन्स कुठून येणार?